गेल्या वर्षी विदर्भात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला मोठं नुकसान झालंय। या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई देण्याकरता राज्य सरकारनं या हिवाळी अधिवेशनात 2000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं। या पॅकेजमधील पहिल्या टप्प्याअंतर्गत अमरावती जिल्ह्याकरता 86.75 कोटी रुपये प्राप्त झालेत। हा निधी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। गेल्या वर्षी विदर्भातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्ती सहन करावी लागली होती। पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झालं होतं। विशेषतः कापूस आणि सोयाबीनच्या पिकांना भारी नुकसान झेलावं लागलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं। अनेक आंदोलनं झाल्यानंतर यावर्षी झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीकरता 2000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं। या पॅकेजमधून 86.75 कोटी रुपये अमरावती जिल्ह्याला मिळाले आहेत। हा निधी पहिल्या टप्प्यात विशेषतः कापूस आणि सोयाबीनसाठी दिला आहे। यातील 59.60 कोटी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि 21.75 कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाईल। अमरावती जिल्ह्याकरता कापूस व सोयाबीन पिकाकरता जी मदत जाहीर करण्यात आली होती त्याच्या अनुषंगाने कॉटन कापूस करता 70.99 कोटीची आपण मागणी केली होती। त्यापैकी 31 मार्चपर्यंत 59.60 करोड इतकी रक्कम प्राप्त झाली। सर्व तालुक्यांमध्ये या निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे सोयाबीन करता 27.15 कोटी एवढी रक्कम आपल्याकडे प्राप्त झाली। अशी एकूण 86.75 कोटी अमरावती जिल्ह्याला आज रोजी कॉटन आणि सोयाबीन या दोन पिकांकरता प्राप्त झालेले आहे। नाही, वाटप चालू आहे। त्यापैकी पहिला जो 11 कोटीचं वाटप आपलं कॉटनमध्ये पूर्ण झालेलं आहे आणि 31 मार्चला जी रक्कम आली आहे त्याचं वाटपाची प्रक्रिया सुरू आहे। आता अमरावती शहराला लक्षात घेतले तर जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना पावसाच्या अभावाचं नुकसान झेलावं लागलं होतं। दुसऱ्या पेरणीनंतर बी बियाण्यांच्या वाढल्या भावानं शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे। अशात सरकारतर्फे मिळणारी मदत फारच कमी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात कापूस, धान आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जी मदत दिली ती एकदम तुटपुंजी आहे। खरं पाहता या मदतीने शेतकऱ्याचं कुठलंही भलं होणार नाही, कारण एकरी 800-900 रुपयाची मदत हे शेतकऱ्यांसाठी कुठलीही आर्थिक प्राबल्य देणारी ठरू शकत नाही। गव्हर्नमेंट विरोधी पक्षांचा दबाव होते म्हणून हे थोडंफार शेतकऱ्यांना तोंडघशी घालण्याचा प्रकार आहे गव्हर्नमेंटचा सुरुवातपासूनच आहे। परंतु जर शेतकऱ्यांचं खरं हित साधायचं जर झालं तर सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना हमीभाव वाढवून किंवा त्यांच्या भावात एक अशी तडजोड करून का त्यांना उत्पादन खर्च भरून निघेल अशी गव्हर्नमेंटने उपाययोजना करायला पाहिजे। पण गव्हर्नमेंट या बाबतीत कुठल्याही ठोस भूमिका घेत असल्याचे दिसत नाही। कुठलंही नुकसान आर्थिक नैसर्गिक आपत्ती आलं 1000-2000 कोटीच्या तुरीच्या अक्षदा अशा पैशाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या हातात ठेवून गव्हर्नमेंट खऱ्या अर्थानं वेळ निभावून नेत आहे। अमरावती जिल्ह्याकरता 100 कोटीपेक्षा जास्त निधीची मागणी केली होती, मात्र त्यापैकी 86.75 कोटी रुपये प्राप्त झाले आहे। अमरावतीहून अरुण जोशी, UCN न्यूज साठी।